कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज C5 सोबत, तेही एकदम फ्री। तू खरंच त्यांचा नंबर ब्लॉक केलायस काय? अगं वय ताई, खोटं कशा पायी सांगू मी तुला। ताई आता ती दोघं का नाही बोलूच शकत नाहीत एकमेकांची। कसली भारी आयडिया केली का नाही या? भारी आयडिया म्हण। कशाला का नसते उद्योग करतीय? हा तुझा काय संबंध आहे या समजत? कशाला दोघांच्या मध्ये पडती तू? कशा पायी मध्ये पडती म्हणजे? अगं जर का ती घरात आली तर आपल्याला घराबाहेर जावं लागेल, कळतंय तुला? नाही नाही, असं काय बी होणार नाही। सूनबाई मनानं लय चांगली आहे। तुझ्याच मनात तिच्याविषयी काय बाय आहे? अगं असं बी कुणाचं चांगलं झालेलं तुला बघवतच नाही बघ। अगं पण ज्या घरचं मीठ खातीयास त्या खाल्ल्या मिठाला तरी जात। अगं एखाद्याला किती पाण्यात बघावं याला काही मर्यादा असतात की नाही? बुवे तूच समजा बाईला म्हणावं पुन्हा असं काय करत जाऊ नको म्हणा। वा ग वा, ते तू काय माझ्या साड्या करालीस ताईकडं, आणि ते बी माझ्या तोंडावर? दुर्गे याला चाड्या करणं नाही, स्पष्ट बोलणं म्हणत्या। आणि हे जे तू मागून मागून काड्या करतेस नव त्याला चाड्या करणं म्हणत्या। हे बघ आत्ते, मी उगाच काय बी करना। जे काय करायला ते समजांच्या भल्यासाठी करायला, कळलं? तू काय कुणाचं भलं करणार आहेस? होय दुर्गीने हे समज केलंय, जर का अधिपतीला कळलं नव लय चिडल बघ तू। तू तिला समज दे। सुनबाईच्या भानगडीत उगा पडू नगस म्हण। आई, दुर्गीने जे काय केलंय ते आमच्या काळजीपोटी केलंय। तिला आमच्याशी काहीतरी देणं घेणं आहे म्हणून केलंय, पण सुनबाईंना आमच्याशी काही देणं घेणं नाही। आणि ज्या बाईंनी आम्हाला घराबाहेर काढलं, आमचं लग्न मोडलं, आमचा संसार सुरू होण्याआधीच उद्ध्वस्त केला, त्या बाईच्या बाजूनी तू काय बोलतेस ग? हा, तुला का तिचा एवढा पुळका येतोय? बरोबर आहे ताई तुझं। ही आत्ती जेव्हा बघावं तेव्हा त्या बाईच्याच बाजूने बोलत असती। आता तर काय, ती या घरात नाही तर तिची वकिलीच करायला। ती या घरात असती तर कशी म्हणली असती, सुनबाई तुझ्यामुळे घर कसं प्रसन्न राहतंय, तुझ्यामुळे घर कसं आनंदात राहतंय, होय का नाही? असं म्हणत फूस लावली असती या आत्तीनं। हेच हेच करू नको सांगते मी तुला। अगं लय वेळा तू असे उद्योग केलेस आणि त्याची शिक्षा बी मिळाली तुला। आता पुन्हा असं करू नगस। अगं सुनबाई खरंच चांगली मुलगी आहे। अगं तिच्यामुळं घर चांगलं प्रसन्न राहते बघ। काय ग दुर्गे, हा त्या दोघांचं बोलणं बंद करून तुला काय मिळणार आहे? आई, तू तिच्यावर चिडू नगस। काय ते ठरव आता। म्हणजे दोन दगडांवर पाय ठेवू नगस। कुठल्या तरी एका बाजूने बोल। म्हणजे भुवी तुला काय म्हणायचंय ते नीट इसकटून सांग। म्हणजे एक तर तू तुझ्या मुलीची बाजू घे, नाहीतर तुझ्या मुलीच्या शत्रूची। होय अगं काय बोलतेस तू? हे सुनबाई तुझी शत्रू आहे? वय, त्या आमच्या शत्रूच आहेत। ओंक्या तर म्हणलं होतं मास्तरीनबाई प्रयत्न करत होत्या मला फोन करायचा। केव्हा करणार मग? करा की आता, किती वेळ वाट बघायची? वाट बघण्यापेक्षा आपणच करावं राहू फोन। नाही नको, मास्तरीनबाईच म्हणतात ना, माणसाने संयम ठेवावा। संयम ठेवतो, जरा वाट बघतो। सारखं सारखं आपणच परत परत फोन केला तर ते काय माग माग लागणं बरं दिसणार नाही। जरा वाट बघावी। आपण किती वेळ वाट बघायची?
मास्तरीनबाई तुम्हाला जमतंय संयम फियम ठेवायला, आम्हाला काही जमत नाही. आम्हाला बोलायचं आहे तुमच्या संग, आत्ताच्या आत्ता बोलायचं आहे बघा. तुमच्याशी बोलल्याशिवाय मी राहू शकत नाही, तुम्हाला मी माहित आहे. मग कशा लोक इशे हार्ड करताय मास्तरीनबाई तुम्ही? अधिपती, इतका वेळ कोणाशी बोलताय तुम्ही? मी फोन करते, तुम्हाला कळत नाहीये का? प्लीज मला फोन करा. तुम्हाला माहिती आहे ना, तुमच्याशी बोलल्याशिवाय मी नाही राहू शकत. आणि आपण फक्त नवरा बायको नाही आहोत, आपण एकमेकांचे खूप चांगले मित्रमैत्रीण आहोत. आणि होतात भांडणं मित्रांमध्ये, आपण ती मिटवायला हवीत ना. फोन करा अधिपती, प्लीज. मला बोलायचंय, खूप बोलायचंय तुमच्याशी. फोन करा. खारी आणि बिस्किट. आपल्याला या 10 दिवसांमध्ये जे जे अनुभव आले किंवा आपण ज्या आव्हानांना सामोरं गेलो होत ना, ते सगळे आपण यामध्ये लिहून काढायचे. त्या सगळ्या आठवणी लिहून काढायच्या, म्हणजे जगा वेगळा अनुभव. अगं नाही नाही, चांगली संस्कारी साधी भोळी पोरगी आहे ग ती. तुला साध्या भोळ्या वाटत असतील त्या, पण तशा नाहीत त्या. लई आतल्या गाठीच्या आहेत. नाही ग, असं नका बोलूस. अगं एकाच घरात एकाच कुटुंबात असं कुणी कुणाचं शत्रू असतंय वय ग. होतात. एकाच घरात राहून लोक एकमेकांचे शत्रू होतात. बरं तूच शिकवलंस ना ग आम्हाला, आणि आता तूच विसरलीस. सुनबाई आमच्या शत्रू आहेत आणि आम्ही त्यांच्या शत्रू आहोत. त्यांच्या मनात आमच्याबद्दल शत्रुत्व आहे हे आम्हाला चांगलंच ठाव आहे. आणि बाकी समजा आम्ही माफ केलं असतं ग आई, पण आमचं लग्न मोडून त्यांनी लई मोठी चूक केल्या. स्वतःच्या हातानं त्यांनी स्वतःचं लग्न मोडायला घेतलंय. आणि तुला बी ठाव आहे आई, आम्ही कुणाचं देणं ठेवत नसतोय. कोणी आम्हाला माया दिली तर आम्ही माया परत देणार. कोणी आम्हाला पैसा दिला तर आम्ही त्यांना पैसा देणार. कोणी आम्हाला रक्त दिलं तर आम्ही रक्त परत देणार. पण त्यांनी तर आमचं लग्न मोडलंय, त्यामुळे आम्ही त्यांचं लग्न मोडणार. हिशेब सरळ आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.